अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसील अंतर्गत ग्राम उरळ पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच उरळ ग्रामपंचायतचे पंप चोरांनी चोरून नेऊन उरळ पोलिसांना एक प्रकारचे मोठे चॅलेंज दिले आहे। उरळ पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अवैध धंद्याचे माहेरच बनले आहे। खुल्या वरली मटका, अवैध पेट्रोल तस्करी, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित गुटख्याची खुलेआम विक्री, अवैध गावठी व देशी विदेशी दारू यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून उरळ पोलीस कार्यक्षेत्रात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। उरळ पोलीस स्टेशन जवळच असणारे ग्रामपंचायतची बोरिंग मशीन, वायर व पाईप चोरांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। तसेच लोहारा शिवारातील अनिल बकाल नामक शेतकऱ्यांच्या विजेच्या पोलवरील तार चोरांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे। या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस प्रशासन या चोरांचा शोध लावण्यास पोलिसांना कितपत यश प्राप्त होते याकडे जनसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे। सदर शेतकऱ्याचे विजेच्या तारेची किंमत 50,000 रुपये, तार चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली आहे। तरी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी जनसामान्य नागरिकांमध्ये होत आहे। मी सरपंच पती त्र्यंबकवानकडे बोलतो। अंगणवाडीच्या पाणी पुरवठ्याकरता बांधलेली तयार केलेली बोरवेल अंदाजे 200 फूट होती ती। आम्ही परवा तिला दुरुस्ती करण्यासाठी पाहण्यासाठी गेलो असता ते पाणबुडी बोरवेलमधली मशीनही नाही, केबलही नाही आणि पाईपही नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो। कमीत कमी 25,000 रुपयाचं नुकसान आहे आणि ग्रामपंचायतची आर्थिक परिस्थिती अशी ढाबळलेली असल्यामुळे ते या कठीण परिस्थितीमध्ये फार प्रश्न निर्माण झालेला आहे। अंगणवाडीला पाणी नाही, अंगणवाडीच्या सेविकांना पाणी पाहिजे नेहमी, त्याच्यासाठी आता फार दुरावस्था झाली आणि पुढील त्याची व्यवस्था कधी करायची याचा आमच्यासमोर गंभीर प्रश्न आहे। त्यामुळे या प्रकरणाचा जास्तीत जास्त लवकर छडा लागला तर त्याबद्दल आम्ही चॅनलचे दिलगिरी राहू। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।